नमस्कार. पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण उत्तराखंडचे स्पेशल पहाडी आलू के गुटखे कसे बनवायचे ते पाहूया. रोज ती बटाट्याची भाजी नको वाटतेय तर स्पेशल एक वाटण बनवून हे आलू के गुटके तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खूपच झणझणीत आणि चमचमीत होतात, ज्याची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील. चला तर मग उत्तराखंडचे स्पेशल पहाडी आलू के गुटखे बनवायला सुरुवात करूया. आलू के गुटखे बनविण्याकरिता आपल्याला इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे घ्यायचे. हे बटाटे मी उकडून थंड करून घेतलेले आहेत. बटाट्याची आता आपण सालं काढून घेऊया. बटाट्याची आपल्याला एकच शिट्टी काढून त्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त त्याला मऊ करायचं नाही, नाहीतरी आपल्या आलूच्या गुटक्यांना हवा तसा टेक्स्चर येत नाही. इथे मी बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आता आपण बटाट्याच्या फोडी करून घेऊ. आपल्याला हे आलूच्या फोडी जास्त बारीक करायचे नाहीत, अशा पद्धतीने मोठेच ठेवायचे, जेणेकरून आलूचे गुटखे बनविल्यावर ते दिसायला सुंदर दिसतात. याच पद्धतीने आणि अशाच मोठ्या शेपमध्ये आपण सर्व आलू कट करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता, इथे मी सर्व बटाट्याची अशी फोडी करून घेतलेली आहे. आता आपण आलू के गुटखे बनवायला घेऊया. आलू के गुटखे बनविण्याकरिता आपल्याला एक स्पेशल मसाला हवा आहे, ते बनवायला घेऊ. त्याकरिता आपल्याला हव्यात कोथिंबीरच्या काड्या. कोथिंबीरच्या काड्या. कोथिंबीर छान निवडून झाली की कोथिंबीरच्या उरलेल्या काड्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याची मुळा आपल्याला कट करून घ्यायची आहेत. मुळा काढून घेऊन उरलेल्या काड्या आपण बारीक कट करून घेऊया. या पद्धतीने मी काड्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आता इथे आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा आल्याचा तुकडा देखील आपण बारीक चिरून घेऊया. तिखटासाठी आपण इथे एक हिरवी मिरची घेऊया आणि हिरवी मिरची देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. सर्व साहित्य आपले चिरून झाले की आपण याला वाटायला घेऊ. आता हे साहित्य आपल्याला खलबत्त्यामध्येच वाटून घ्यायचे आहेत. याकरिता इथे मी छोटासा खलबत्ता घेतलेला आहे. यात आपण एक मोठा चमचा धणे घेऊ. धणे घेऊन सर्वप्रथम हे धणे आपल्याला छान पद्धतीने वाटून घ्यायचे. 1-2 मिनिटांमध्ये आपले हे धणे हलकेसे वाटून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपण कापून घेतलेले सर्व जिन्नस यामध्ये घालूया आणि हे सर्व जिन्नस देखील आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ. तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करू शकता, पण खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेल्या पदार्थांची चव छान लागते. या पद्धतीची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. यात काही मसाले आपण घालू. 1 पाव चमचा हळद, एक अर्धा चमचा जिरे पावडर, सोबतच घालायचे चवीप्रमाणे मीठ आणि आपल्या आलू के गुटख्यांना कलर छान यावा याकरिता आपण यामध्ये घालणार आहोत एक अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. सुखे मसाले घालून परत एकदा आपण हा मसाला छान पद्धतीने वाटून घेऊया. मसाला अगदी बारीक वाटला जावा याकरिता मी थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे आणि आपण या मसाल्याची अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घेऊ. इथे मी मसाला छान पद्धतीने वाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर असा मसाला आपला वाटून झालेला आहे. आता आपण फोडणी करायला घेऊ. आपले हे आलू के गुटखे बनविण्याकरिता इथे मी घेतले एक पॅन. या पॅनमध्ये घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचाभर तेल. तेल छान तापवून झालं की अर्धा चमचा मोहरी घालायच्या. मोहरी छान तडतडू द्यायच्या. सोबतच घालणार आहोत अर्धा चमचा जिरं आणि अगदी पाव चमचा हिंग. सोबतच एक सुकी लाल मिरची देखील घालायची आहे. सर्व मसाले हलकेसे फ्राय करून घेऊ आणि आपण तयार केलेले वाटण यामध्ये घालूया. या मसाल्यामुळेच आपल्या या आलूच्या गुटख्यांना खूप सुंदर अशी चव येते.
हे मसाले आपल्याला मंद आचेवर छान पद्धतीने भाजून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटे हा मसाला मी तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतला आहे. मसाल्यामधून अगदी सुंदर असा सुवास यायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजवरती आपण जे बटाटे उकडून कट करून घेतलेले होते ते यामध्ये घालू आणि मसाल्यामध्ये हे बटाटे आपण कोट करून घेऊया. प्रत्येक बटाट्याच्या फोडींना अगदी व्यवस्थित पद्धतीने हा मसाला लागायला हवा. आता झाकून अगदी 2 मिनिटे हे बटाटे आपण वाफवून घेऊ. 2 मिनिटांमध्ये इथे आपले अगदी चटपटीत असे आलू के गुटखे बनून तयार आहेत. दिसायला किती छान आणि सुंदर दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. हे आलू के गुटखे अगदी चमचमीत आणि झणझणीत होतात. सर्व करायचं आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायला विसरायचं नाही. तर हे अगदी चटपटीत असे पहाडी आलू के गुटखे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.